सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ ग्रामपंचायतीने 80व्या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या ध्वजारोहणाचा मान इयत्ता 10वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेली चौकुळची सुकन्या कुमारी भार्गवी अंकुश शेटवे हिला देण्यात आला। त्यानंतर तिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। कुमारी भार्गवीचे पंजोबा, आजोबा आणि वडील म्हणजे 3 पिढ्या देशसेवेत असल्याने तिलाही देशसेवा करण्याची इच्छा असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। नमस्कार, मी भार्गवी अंकुश शेटवे, चौकुळ गावची सुकन्या। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या चौकुळ गावातील ध्वजारोहण सोहळ्यास मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवून ध्वजारोहणाचा मान दिल्याबद्दल मी सर्व चौकुळ ग्रामस्थ आणि सरपंच श्री गुलाबराव गावडे यांचे आभार मानते। आजचा हा दिवस खरंच माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे। ग्रामपंचायतीकडून मिळालेली ही कौतुकाची थाप आणि शुभेच्छांचा वर्षा नेहमीच मला प्रेरणा देईल। अधिकता ध्वजारोहणाचा सोहळा हा पंतप्रधान, मुख्यमंत्री, माजी सैनिक यांच्या हस्ते होतो, परंतु आजचा हा दिवस आणि हा ध्वजारोहणाचा सोहळा माझ्या हस्ते झाला ही खरंच माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। मी केलेल्या मेहनतीची पोचपावती मात्र मला मिळाली। असेच भविष्यात देखील मेहनत करून माझ्या गावाचं, माझ्या तालुक्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन। तसेच माझ्या गावातील अधिकाधिक मुला-मुलींनी चांगला अभ्यास करून यश मिळवून भविष्यात ग्रामपंचायतीकडून ध्वजारोहणाचा मान मिळवावा ही माझी इच्छा राहील। मी एका सैनिकाची मुलगी आहे आणि ह्या गोष्टीचा मला नेहमीच अभिमान आहे। तसेच मला देखील संरक्षण क्षेत्रात प्रवेश करून माझ्या देशाची सेवा करायची आहे, कारण आपल्या देशाची सेवा केल्यापेक्षा ह्या मोठा आणि कोणता जॉब असूच शकत नाही आणि युनिफॉर्म जॉबची एक शान तर काही वेगळीच असते आणि त्यासाठी माझे प्रयत्न देखील सुरू आहेत। आणि एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छिते की आजकालची तरुण पिढी ही मोबाईलमध्ये गुरफटली आहे। आज जर का पाहिलं तर सोशल मीडिया आणि मोबाईलचा प्रमाण अधिकाधिक वाढत चाललं आहे। पूर्वीची लोक म्हणायचे, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, परंतु आजकालच्या तरुण पिढीला हे वाक्य बोलायला देखील वेळ नाही हो। परंतु मी काय म्हणते की मुलांनी फोनमध्ये किंवा मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये जास्त आपला वेळ वाया घालवू नये। ज्ञानेश्वरांनी वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली, परंतु आजकालची याच वयाची तरुण पिढी काय करत आहे? माझं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करावा, परंतु तो प्रमाणात करून चांगल्या गोष्टींसाठी करावा, कारण आयुष्य हे एकदाच मिळते। त्याचा आनंद घ्या, आपले करिअर निर्माण करा, एक चांगला माणूस बना, कारण आयुष्य हा चित्रपट पुन्हा लागणार नाही। धन्यवाद। चौकुळ ग्रामपंचायतीचा हा एक अतिशय स्तुत्य, प्रेरणादायी आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबविण्यात आला। भार्गवीच्या यशाचे कौतुक करण्यासाठी चौकुळ ग्रामपंचायतीने तिला शासकीय ध्वजारोहण सोहळ्याचा प्रमुख अतिथी बनवून हा ऐतिहासिक मान देऊन समाजात लिंगभाव समानतेचा आणि आदराचा एक उत्तम संदेश देण्यात आला। चौकुळ ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सावंतवाडी तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरातून कौतुक होत आहे। यावेळी चौकुळचे प्रशासक गुलाबराव गावडे, प्रशासकीय समिती सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊत गावडे सर, चेअरमॅन पांडुरंग गावडे, माजी सैनिक, कर्मचारी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते। नमस्कार, मी सरपंच म्हणून ज्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करत आहे ती माझी चौकुळ हे माझं गाव आहे आणि त्या गावाला सैनिकी परंपरा लाभलेली आहे। माझ्या गावामध्ये 4 जवान हे शहीद झालेले आहेत आणि कित्येक जवान हे जायबंदी झालेले आहेत आणि माझ्या गावाला नेहमीच सैनिकी परंपरा राहिलेली आहे आणि अशाच गावामध्ये माझी ग्रामपंचायत नेहमीच महिलांचं सबलीकरण आणि शिक्षण, विशेषतः मुलींचं शिक्षण यामध्ये प्राधान्य देत असतं। याचाच एक भाग म्हणून आज झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी म्हणजे 100च्या पैकी 100% गुण मिळवून जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली कुमारी भार्गवी अंकुश शेटवे हिला आजच्या ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीमधील माझे सहकारी यांनी मांडला आणि आम्ही सर्वांनी त्याला मान्यता देत आज तिच्या हस्ते आपल्या गावातलं ध्वजारोहण, 15 ऑगस्ट ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे। माझी ग्रामपंचायत नेहमीच या सर्वासाठी प्राधान्य देत आलेली आहे। माझी इतर सुद्धा सर्व ग्रामपंचायतींना विनंती आहे की आपणही मुलींच्या शिक्षणासाठी आणि महिलांच्या सबलीकरणासाठी अशाच प्रकारचे निर्णय घेऊन त्यांना
प्रोत्साहित करावं. माझाही हाच हेतू राहिलेला आहे की कुमारी भार्गवी अंकुश शेटवे हिच्यापासून इतर सर्व मुलांनी, विशेषतः मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचं कार्य करावं, जेणेकरून समाजासमोर माझ्या ग्रामपंचायतीने ज्या पद्धतीने आदर्श घालून दिला तसाच आदर्श इतरांनी घालून द्यायला हवा असं मला वाटतं. पंकज माडे, जनशक्ती, सावंतवाडी.